मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावरून राज्यातलं राजकारण तापलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्याच पक्षातले नेते संजय निरुपम यांनी आता विरोध केलाय। त्यामुळे मराठी सक्तीवरून शिवसेनेतच दोन गट पडलेत। या वादात आता मनसेने उडी घेतली आहे। शिवसेनेचे नेते संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले तेव्हा मनसैनिकांनी जोरदार राडा केलाय। मनसेकडनं घोषणाबाजी करत निरुपम यांनी मराठीला विरोध केला तर त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला। मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीवर दगड आणि बाटल्या फेकण्याचा प्रयत्न केलाय। इतकंच नव्हे तर निरुपम यांच्या गाडीची हवाही मनसैनिकांनी काढली। यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। तो गाड़ी की हवा काट दी गई तो मैं यहाँ रुकूंगा, बैठूंगा 2 दिन। मुझे क्या तकलीफ है? अबे पुलिस वालों से पूछिए। गाड़ी की हवा पण भरण्यात येते। गाडी पास चलते हैं। महाराष्ट्र गाडीची हवा करण्यात आलेली आहे। गाडी की हवा निकाले। मेरी गाड़ी कौन सी है पता है आपको? जबरदस्ती बोले जा रहे जरा है ना, जरा संभालू नहीं आना तुम्हें। भाई ये तो अपनी राजनीति चमकाने के लिए लोग आए हुए हैं, क्योंकि जो मुद्दा है उस मुद्दे पर शिवसेना की जो भूमिका वही भूमिका इनकी भी है। मराठी भाषा का सम्मान होना चाहिए। हम भी बोल रहे हैं, वो भी बोल रहे हैं, विरोध करता है। दरम्यान मराठीचा आपण आदर करतो मात्र मनसेची दादागिरी सहन करणार नाही असं परप्रांतीय रिक्षा चालक म्हणतात। तर इतकी वर्ष मुंबईत राहता अजूनही तुम्हाला मराठी कसं येत नाही असा सवाल आता मनसैनिकांनी केला। बघूया। मराठी आलेली पाहिजे ही आमची पण मांग आहे। मराठी आमच्या सर्वांचा अधिकार आहे, पण हा गुंडागर्दी नाही चालेल। हा महाराष्ट्रात नाही शिकवतो तैयार आहे। आम्ही शिकायला तयार आहे, आम्हाला येते पण आम्ही शिकायला पण तयार आहे। मी उत्तर भारतीय आहे, मला बीजेपीचा पक्षला आहे। मी मनसेवाल्याच्या दादागिरी चढणार नाही, उत्तर भारतीय चढणार देणार नाही। मी मराठी भाषेला मराठी भाषेला सन्मान करतो। मराठी भाषा सन्मान हमारा कर्तव्य आहे, मी करतो। याला जर निर्णयापासून प्रॉब्लेम आहे ना, सरकार तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या वरती जाऊन बोल ना। आमच्या दहिसर विधानसभेत म्हणणं आहे की एक चान्स दिला पाहिजे। उत्तर 15 वर्षापेक्षा जास्त मराठी राहतात नाही, तर उत्तर भारतीय एवढे वर्ष त्यांना मराठी भाषा येऊ शकत नाही का? निरुपम 20 कालवाला आला, 20 कालवाला निरुपम आलाय। आमच्या 20 कालवाला आला। 25 वर्षाचे लोक रिक्षा चालवतात, त्यांना येत नाही का? वेळ तर दिलाय ना, आणि हा नियम आधीपासूनच आहे। हे आता राजकारण का करतात निरुपम? एकीकडे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापलं तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 मध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडून गृह विभागाकडे सादर करण्यात आलाय। यात सार्वजनिक वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठीचं ज्ञान तपासलं जाणार आहे। मीटर असलेल्या कॅबसाठी परवानगी देतानाही मराठीचं ज्ञान तपासलं जाईल आणि परवाना नूतनीकरणाच्या वेळी देखील मराठी येत असल्याचं दाखवणं बंधनकारक असेल अशा तरतुदींचा समावेश आहे। दरम्यान मराठी सक्तीवरून आता शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचं चित्र समोर येत आहे। यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्यात। कोणकोणत्या नेत्यांनी काय काय म्हटलं ते बघूया। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात, हा साधा प्रश्न आहे। ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे। तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे। हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का? नाही, हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे। मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही। इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीच कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही।
हा कायदा 2012 पासून आहे. एवढे दिवस का झोपले होते हे अधिकारी? जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पाहिजे. मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू. पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत? यांच्यावर पहिले का नाही कारवाई करत आहे? त्यांचा जो ऑटो चालक आहे त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे. यामुळे मी परिवहन मंत्री साहेबांना, प्रताप सरनाईकजींना एक पत्र पाठवलं आणि त्यांच्याशी बोललो पण, आणि सांगितलं त्यांना की असा तुम्ही एक सक्ती लादू नका, भाषाचा सन्मान झाला पाहिजे, भाषाचा आग्रह ठेवला पाहिजे, पण भाषासाठी एक सक्ती लादून कोणी व्यक्तीच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण नाही केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.